तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर भावानं आज आपण आलोय दंडोबा हिल्सला। बरेच दिवस झाले आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओ पडला नाही आणि भावानं इथलं वातावरण एवढं आहे, फक्त आज पाऊस नाही पडला। जर पाऊस असताना भाई जन्नत जन्नत। आणि भावानं जे सांगलीकर आहेत ते कमेंट करा कधी दंडोबाला आलाय का नाही, आणि इथला व्ह्यू बघा। पुढे जाऊन ब्लॉगमध्ये लय आपल्या, आणि चॅनल नसताना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या सांगलीकरांना। चला तर पुढे बघू। फायनली आपण पोहोचलोय दंडोबावरती। या आहे बरं, आज काय विषय झालाय काय कळना भावाने। इथं सगळं बंद वाटतंय, कारण की आज आहे मंगळवार आणि सोमवारी पूर्ण गर्दी असते। आणि आपले मित्र मिंचे भाऊ आप्पासाहेब रायडर, आज रायडर आपली गाडी चालवत आहे, आपण कॅमेरामॅन झालोय। आणि हे बघू शकताय तुम्ही, पहिल्यांदा इथं हात धुवायचं, हातपाय धुवायचं, मग वरती मंदिराकडे जायचं। तर भावांनो, कसं वाटलं मंदिर? मन तृप्त होते, आज काय जाऊ दिलं नाही। काय खाय देतात का बघायला? एक टाका अर्धा तोडून घाला, पडलं घेते जा हातात दे, येते हा। आता यायला चालू झालेत पब्लिक, आम्ही लवकर आलोय। तर भाऊ काल आलो असं म्हणजे लय गर्दी दिसली असेल तुम्हाला। आपल्याला वरती जायचं आहे, वरती भी आहे, वरती व्ह्यू टॉपचा व्ह्यू आहे भावांनो। हे भाई वरून बघा व्ह्यू। हा आपल्याला आता ना शिखरावरती जायचं, शिखरावरती। मी सांगतो, एकदा शिखरावरती गेलोय, माझा आणि उंचीचं लय वाकडं आहे भावानं। आणि जिंदगीत पहिल्यांदा एकदा गेलो आणि आता एकदा जाणार आहे, कारण की वरचा व्ह्यू तुम्हाला दावायचा आहे। तिथं लय केले, रोड बीड काय नव्हतं अक्षराचा, फक्त आता बनवायला बाबा सोमवार येण्यात। आणि उभा करूच नको, उभा करू यायला लोक काय लांबून मारा आपण व्हिडिओ। वर जाणार आहे आम्ही। भावानं शिखरावर जाय फाटा लागल्या। हे तुम्ही दोघं येणार आहे का नाही वरती? आपण तू बाबू, मी एकदाच गेले वरती भावानं, आणि तर हवेचा लय आवाज येत असेल तुम्हाला चारी बाजून। पहिला बघा बाबू, वर चढायला बी काय भावानं फाटल्या। उंची तर येत नाही म्हणालाय, आपा पण नाही म्हणालाय। आणि मी एकदा गेले, माझं जरा आणि उंचीचं लेवाकडे आहे। तुम्हाला आता शूट करायचं आहे मला, कंटेंट माझा आहे, मला वरती जावं तर लागणारच आहे।
कॅमेरा खालचा शूट काय काय माहित कोण घेते जावं ते लावणार तो कधी पोचला वर काय माहित वरती गेला हात पाय अवघड आहे माझा अवघड आहे काय खाली जा रे वर जा की हे वर जा की रे भावा वर जा की हे त्याला वर घे हात घे याला हात देऊन वर घे डॉन को पकडणं मुश्किल नामुमकिन आहे डॉन सध्या उंचीवर आहे डॉनला कोण हात लावणार नाही व्ह्यू बघा भावानो कसा आहे भेतरा अप्पा ओ मिंचू भाऊ दमानी या दमान डेंगे डेंगे चला आलोय वरती आलोय अजून 2 स्टेप आहेत भावानो तेवढ्यात फाटले आमची भावानो तुम्हाला जेवण पण स्वरूप आहे ना चला वर भावानो चला स्वर्गाचा दरवाजा आहे बघा इथून भावानो वाऱ्याचा आवाज येईल थोडं सांभाळून घ्या बाबो कसा आहे वातावरण टॉप क्लासचं आहे अजून वरती जायचं आपल्याला भावानं अजून उंच आहे वर आम्ही अजून खालीच आहे बघा ते पांढरं दिसतं ना भावानं तिथून आलोय तिथं घर आहे आपलं बाकीचा व्ह्यू बघा तिथून वर जायचं आपल्याला पकडतो गळ्यात आल्या फाटून आशिष भाऊ पण आलेत मागे हा मी वर जाणारच नाही मी बसतो इथं टाईट आहे बेकार बेकार वारे भी लय डेंजर काम तमाम आणि आलोय आता परत कधी येईन काय माहित येत नाही आता परत वरती 10-12 नाही 4-7-8 वर्षात वर आलोय भावानं त्यांचे भाव आणि मागचं वातावरण इथं पुंग्या टाईट व्हायचं काम आहे बघा दिसतो का नजारा अजून एक सीन आहे दाखवतो आज कुठे ऍडव्हेंचरला आले का वाटायला आम्हाला कुठे तर भावानो
आता जरा श्वास कमी झालाय. खाली आलो कारण का इथं फिरायला जागा वगैरे आहे, वर काय नव्हतं, काय सुद्धा नाही वर. आता आपल्याला कसं बसं तर खाली जायचं आहे. काय होतं पायऱ्या उतरून जायचंय. सॉरी काय समज ना मला. पाय भरून आलो हे पाय भरून आलेत माझं. उंचीवर जाणं एवढं सोपं नाही आयुष्यात, लक्षात ठेवून घ्या. बरोबर बोलला भाऊ, खरंच आहे ना. ते ह्या उंचीचं बोलत नाही भावानं, आपण वर उंच जायचं. ह्या आयुष्यात आयुष्य उंचीचं बोलला तेव्हा, तुम्हाला समज नसल. ए वर जाऊ नको भावा, तू इथं माझी पटली. आई आई ग, पाय भरून आले माझं. थांब जरा, भावाने तर दुखायला लागले माझ्या पायाला सध्या. अजून लय धावायचं भाऊन. त्या साईडला आपल्याला एक आहे, उंचीवर आहे, वारं तर ढिगात ना. तिकडं भावानं राम म्हणजे असं बोलतात की तिकडं राम आणि सीता तिथं आलते, तिथे जाऊया. हाय अजून 2-4 पॉइंट आहेत, तुम्हाला दाखवतो. सध्या आपण उतरलोय खाली, जरा इथं दम खाऊया. आणि अजून खाली उतरायला आपल्याला 10 मिनिटं लागतील मला वाटते सरासरी. चढणं अवघड आहे हो, उतरायला काय नाही येत. काय बोल भाई तू. हो फायनली 2 वर्ष 2 वर्षानं फाटत होती. हे 2 नाही रे, मी आज 7-8 वर्षानंतर वर चढलो. 7-8 वर्षानंतर आलाय म्हटल्यावर गड्स भावाकडे पण आहेत. आयुष्यात वर जायचं आहे. तुम्हाला मगाशी बोललो होतो एवढं सोपं नाही, खरं भाऊ आपला वर जाणार. टॉपचा विषय एकदा तो दमानं एकला चलो दे, एकला चलो. हे तर पाय ठेवायला मोठं झालंय बाबा. अजून 8 वर्ष, मी 8 वर्षानंतर आलोय, तू आणि 4 वर्षानंतर. काय विषय नाही. काय पाठी मला होतं नाही का. येस ब्रो, भावाने मला खूप साथ दिली, कारण की एकटं जाणं शक्य नव्हतं मला वरती. माझी फाटलेली भावानं गड्स बघून म्हटलं आता जाऊया. काय चढायला काय नाही भावाने, तर काय नाही, मस्त इटा बिटा दगड लावल्यात, त्याच्या सहाऱ्यानं वरती जायचं. छोट्या तुझ्या 4 वर्षानंतर. बोल, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बोल ना. शेअर करा, फॉलो करा. होपलेसरित्या होपलेसरित्या चॅनल म्हण. काय म्हणले तुला. शेअर करा, आलोय फायनली, खाली आलोय. जरा बरं वाटलं, लय दिवसात गेलो, भारी उभी वाटलं. फक्त एकच की यो भाव कशाला आलाय मला काहीच कळलं ना. माझी गाडी चालवायला आहे, कॅमेरा पकडायला आहे, काय काय करायला काय माहित, पर फिर ना काय झालं ना, काय फिर ना कन्नडमध्ये काय बघ. ओके ब्रो, इतना बोला. व्हायचे संध्याकाळी आपल्याला. मला स्वप्न पडलेलं RCB जिंकले म्हणून, होते का काय बाई. दाखवतो तिकडं आमचं घर आहे हा, आणि ह्यो पायथा आहे तिथं खाली. तिथून मला वाटतं इथून असं पळत रनिंग करत त्या साईडनं कोपऱ्यातनं वरून येत होतो आम्ही पळत दंडोबाला. तेव्हा वेगळंच क्रेज होतं, म्हणजे भरतीचा नाद आणि उसळतं रक्त हो. आता काय नाही, आता 12 तास हे डबा तेवढंच चालू, काय नाही. जास्त भारी काम केलेत ना, वाईट या दाखवतो तुम्हाला. आता सगळं काम करायला भावानो. खरं पहिला इथं काय नव्हते, काय सुद्धा नव्हतं. आता चालू सगळी काम, म्हणजे श्रावण सोमवारती आता श्रावण महिन्यात ना, मला वाटतं काहीतरी वेगळंच दंडोबा होणार, नवीनच. तर भावानो, मी आणि मिंचे गेलतो तिथं त्या शिखरावरती.
आणि आप्पाला जरा भीती वाटते म्हणजे माझ्यापेक्षा जरा कमी भीते आणि आप्पाला ह्याच्यावरती जायचं आहे म्हणजे जात नाही पण आपल्याला घालवायचं आहे म्हणजे आलाय काय तर मजा. चल आप्पा चल चल पुढे होऊन. इथं पायऱ्या बी आहे चढायला आणि इकडं इधर से जाने का रे भाई. आ जाओ मेरे पीछू भाई लोग. आपा कुछ नहीं बोलेगा लेकिन समझने को इशारा काफी है. चलो इधर कुछ भी लिखा है लव बर्ड्स आए थे इधर कुछ तो भाई. ऐसा तुम्हारा भाई सिंगल है सिंगल रहेगा इस साल शादी बनेगा कि नहीं होने वाला है कि नहीं क्या बताओ. आपका क्या शादी होगा पहले बाद में अपना. चलो स्लोली स्लोली आणि शेवटी आलेलो आहे आपण इथे टॉप वरती. आप्पा आलाय आता वरती टॉपचा विषय. हो माग कसं आहे तिथे वरती गेलतोय पाय दुखायला आहे माझा अजून. आणि बघू शकताय भावानो काम चालू आहे सध्या दंडोबाची काम बी चालू आहे. काय म्हणजे आता लय वाईट होणार आहे वाटतं. नवीन दंडोबा म्हणजे पहिला काय नव्हते कोणाला नाही भाई तू चांगलं काम करतो यार. काय स्टोरी भाव युट्यूब चॅनल आपलं पॉप्युलररित्या. तुला उद्या ब्लॉग पडत लाईक करा शेअर करा भावाला सपोर्ट करा. लाईक करा शेअर करा आमच्या भावाला सपोर्ट करा. टॉपचा विषय हो. चला चॅनलचं नाव काय. होपलेस रित्या भावा. काय होपलेस रित्या. होपलेस हा रित्या. ओके चला तर भावानो डोंगरात आली मग डोंगराची काळी महिना आपल्याला भेटते का बघू. पाऊस बी पडलेला आपल्या नशिबात आहे का नाही बघू. थोडेफार तुम्हाला जावाय जोगं तर भेटलं तरी बास आहे. चला करवंदाची झाड आहे परत जवळ येते म्हणून सगळ्यांनी काढून नेलेत आणि मला वाटतं मला खाली जायला पाहिजे पूर्ण. इकडे बघा नाट्या कुठे जायला पाहिजे पण करवंद धावणार भाऊन तुम्हाला. करवंद धावणारच काय खाली जावं लागणार आहे. बघतो सीन मी जात नाही खाली काय भिवू नका दुसरीकडनं करवंद धावणार आहे तुम्हाला. तुम्हाला वाटेल तर भावानं 2-3 करवंद दिसल्यात ते बी ह्या झोडपात आहेत. ह्या झोडपात जायचं आहे. मी एकटा जाणार का तुम्ही येणार आहे. चल चल अय्यो झोडप बघा. आयला जुन्या आठवणी ताज्या झाल्या यार. खरंच मी बी करवंद काढायच होतो यार खरंच पोरासोबत लहानपणी. आम्हाला काय काम भावांनो. आप्पा नाही आला आप्पा भेटतोय काय कर. तिथं वरती करवंद दिसलेला आम्हाला. हे तिथे खाली आहे दिसले 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 भावानं करवंद दिसलेला आहे. शेवटी आम्हाला हे तिथे ते लय आहेत. ठीक आहे नाही ठीक आहे सोबत इथे आई सोबत करवंद गावली सोडा. इथे करवंद गावले गाव. हा बॅक कॅमेरा करतो बॅक कॅमेरा. भावना हो काही करवंद याला बोलतात करवंद. डोंगराची काळी महिना टॉपचा विषय. मेहनतीनं भेटलेत आपल्याला. हा भावा युट्यूबला आपण जरा घेतो ना भावा काय विषय. तर बघा आमच्या आधी भाऊ खायला आले नाव काय भाऊ. 4 भेटल्यात मेंच्याला. ते आज जावं लागल लय. कसं आहे हत्यार डोंगराचे काळी महिना. कधी खाल्लाय का नाही कमेंट मध्ये मी सांगा भावांनो. काय काय बसून खायला इकडे खायला नाही खायला म्हणतो माई.
चप्पल चप्पल चांगलं घालून या. तुटले का तुझं चप्पल? तोंडात घाणं कोण झाले भावा. आणि आपल्याला भेटल्या करवंद. खातो एक. हाय मस्त आहे. टॉप क्लास. अशी काढून खायची करवंद मजाची ग. ए भावा भावा अडकला. सीन वेगळा झालाय. सीन क्रिएट वेगळा झालाय. भाव करवंद काढायच्या नादात अडकलाय. थांब थांब. काट्यात अडकला. असं दुर्घटना. शपथ. काटा घुसला काटा घुसला. थांब 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 थांब. अरे काट्यात झाड आहे. थांब. हा वरचा एक नाही. थांब. एक राहिला माग सर जरा. हा हा हाताला लागले काय? ए काय घेऊन. थांब थांब थांब. काट्यात झाड आहे रे. लाजाळू झाड आहे काही. काटा घुसलाय भावान ह्याच्यासाठी. खरं बघा. यो आम्ही हातात घेतलं याने कागदात घेतला. येऊ भावाला एवढं काट घुसले तरी मी थकला नाही याच्यासाठी. हो फळ भावानं मिळते. चला बाद झाले करवंद. या आपण कधी खाल्ला नाही. भारी आहेत. आणि अडकाय दिसते. मला वाटतं इथं अडकाय दिसत नाही. थंडीत जाय. इथं चालू मी आलो तुझ्यापासून. काय काटात नीट जा नीट जा नीट जा बाबा. मिरचे भाव गेलेत. मिरचे भाव गेलेत. आपण काट्यात अडकाय नको. ऐको मी काढतो का. मला जरा नीट जावं लागल. हे काट्यात झाड आहे. फूक फूक के कदम डालना पड़ रहा है इधर. हर मोड़ पे काटा है. पिंजरा. इसमें अड़किया ना तो काम 25. चलो जाते अभी बाहर. मिल गए अपने को खजाना. चलो हे बघा खात जाता जाता खायला ये. तर इथं काटा केवढा मोठा दाखवतो तुम्हाला. इथं एक काटा भावान बघा किती मोठा आहे. तर भावानं करवंद तर भेटलेत. मला बोललेलं तसं. कसं आहे त्या काळी महिना. एवढं काटा कुठ्यात भाव अडकला तरी बी काय नाही विषय. आप्पाला करवंद खाय घालणार. आप्पाचं रिएक्शन बी बघायचं आहे मला पहिल्यांदा. करवंद म्हणजे जांभळ काय त्याला दाखवायचं आहे. करवंद वेगळा आणि जांभळ वेगळा. त्याला हा करवंद म्हणजे अजून माहित नाही त्याला. चला आलो बाहेर. काय बोलतो आप्पा. जर करवंद हे असते. हे कर्नाटकचा आप्पा. मराठी एवढ्यात नाही झाला तरी बी खा. पहिल्यांदा खातो ना. खा भाव. पूरा खा रे. उसमें वो होता है. पूरा खा. क्या बोलती पब्लिक. कैसा है? एक नंबर. टॉप का विषय. मेहनत से लाया भाई. मेहनत का पसीना. पसीना नहीं देगा क्या? पसीना. भावना खरंच लहानपणीच आठवण आले. खरं सांग का आम्ही ना किटली वगैरे घेऊन येत होतो पोरांसोबत. चालत येतो तिकडून. आणि इथं काय नाही झाड. पूर्ण खाली डोंगरा खालीच ना लय झाड आहेत. तिथं येतो तो खायला. मस्त आहे. मी बी दुसऱ्यांदा खातोय. एकदा मिरजचा खाल्लेली. पप्पाने घेऊन दिली होती तवा. चला तर भावानं आता जाऊतो. आपण कुठून आलोय एवढं दिसणार नाही परत दाखवतो. म्हणजे आपण 2 व्हीलर रोड ना आलोय. आणि 3 टॉप लेवल का हे जन्नत जन्नत. या आपण या इथून आपण येत आहे. इथं सगळं बाहेर. साडेपाचची पोच मला येत नाही. मला बी करायचं आहे. खाली टपण्यात पडेल. तर भावाने तेव्हा रोड दिसत असेल. थोडाफार दिसत असेल.
आपण पाक तिकडून आलो यार, मी बोललेलो. आणि तिथं पूर्ण गर्दी असते. श्रावण महिन्यामध्ये लय गर्दी, तेव्हा एकदा ब्लॉग होईल आपला. श्रावण महिन्यात किती गर्दी तुम्ही अंदाज लावू शकताय. आणि आज मंगळवार आहे तरी गर्दी कमी आहे. तरी भावानो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून टाका, आपली 22 के लवकर करा. आणि कमेंट करा या की ब्लॉग कसा, आजचा ब्लॉग नवीन काय तर केलं आपण, कुठल्या ह्याला पर्यटन स्थळ आहे त्याला आपण भेट दिल्या. चला पुन्हा भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.